येत्या 1 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे आणि याच नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून अनेक आर्थिक बदल होत आहेत। आयकर कायदा 2025च्या तरतुदीची नव्या वर्षामध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे। यात पॅन कार्डची आवश्यकता आणि आर्थिक रक्कम मर्यादा या संदर्भातील नियमामध्ये फेरबदल करण्यात आले आहेत। या बदलांचा प्रमुख उद्देश छोट्या रकमेच्या व्यवहारांना सुलभ करणे आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे हा आहे। यामुळे येत्या काळामध्ये गुंतवणूक, खरेदी किंवा प्रवासाचे नियोजन करीत असाल तर या बदलांविषयी माहिती असणे आवश्यक आहे। नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहतायत एकमत डिजिटल। आधीच्या नियमावलीनुसार 10 लाखापर्यंतच्या मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करायची असल्यास पॅन कार्डचा उल्लेख करणे आवश्यक होते। मात्र 1 एप्रिल पासून ही मर्यादा 20 लाखापर्यंत करण्यात आली आहे। त्यामुळे छोट्या शहरांमध्ये कमी किमतीतील जमीन खरेदी करायची असल्यास कागदपत्रांची पूर्तता करण्यामध्ये दिलासा मिळेल। वाहनांची खरेदी करण्यासाठी नियमामध्ये बदल करून दिलासा देण्यात आला आहे। आता 5 लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या वाहनांच्या खरेदीसाठी पॅन कार्ड द्यावे लागेल। यापूर्वी प्रत्येक 4 चाकी वाहनांच्या खरेदीसाठी पॅन कार्ड आवश्यक होते। आता परवडणाऱ्या 4 वाहनांच्या आणि दुचाकी खरेदीसाठी ही प्रक्रिया सोपी होणार आहे। 1 एप्रिल 2026 पासून नवे पॅन कार्ड तयार करताना आधार कार्डला जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारले जाणार नाही, तर त्याऐवजी जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट किंवा 10वीचं गुणपत्रक द्यावे लागेल। ई पॅन अशाच अर्जदारांना मिळेल ज्यांच्याकडे अतिरिक्त कागदपत्रे असतील। प्राप्तिकर विभागाच्या निर्देशानुसार पॅन कार्ड किंवा आधार कार्डवरील नावाचे स्पेलिंग एकसारखेच असावे। जर दोन्ही कार्डवरील नावे वेगवेगळे असल्यास 1 एप्रिल पासून तुमचे व्यवहार ठप्प होऊ शकते। बायोमेट्रिकसह नावाच्या अचूकतेला प्राधान्य दिले जाते। आता या पॅन कार्डमध्ये नेमकं काय काय बदल होणार ते पाहूयात। हॉटेल बिलची मर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे। जर तुम्ही एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये बिल देताना रोख रक्कम देणार असाल तर 1 लाखापेक्षा अधिक रकमेचे पेमेंट करण्यासाठी पॅन कार्ड द्यावे लागेल। यापूर्वी ही मर्यादा 50,000 रुपयापर्यंत होती। या नियमातील सुधारणेचा फायदा लग्न, कौटुंबिक कार्यक्रम यासारख्या आयोजनाच्या वेळी फायदेशीर ठरेल। त्याचबरोबर रोख रकमेसाठी वार्षिक नियोजन कशा पद्धतीने असणार आहे तर त्यामध्ये जे आहे ते अनेक बदल करण्यात आले आहेत। त्याचबरोबर बँकिंग व्यवहारामध्ये आता दैनंदिन रोख रक्कम जमा करण्याच्या नियमाऐवजी वार्षिक नियम लागू करण्यात आले आहेत। आता एखादा आर्थिक वर्षामध्ये 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा करणे किंवा खात्यातून रक्कम काढणे यासाठी पॅन कार्ड द्यावे लागेल। याचा फायदा छोट्या व्यापाऱ्यांसाठी होईल। त्याचबरोबर विमा पॉलिसीसाठी जे आहे ते नियमामध्ये अनेक बदल करण्यात आले। त्याचबरोबर आता कोणतीही नवीन विमा पॉलिसी खरेदी करायची असल्यास पॅन कार्ड देणे अनिवार्य असणार आहे। प्रीमियम रक्कम कमी असली तर प्रत्येक पॉलिसी पॅन कार्ड सोबत लिंक करावी लागेल। हा नियम विमा क्षेत्रातील गुंतवणुकीस अधिक पारदर्शक ठरेल। नेमकं या पॅन कार्डच्या बदलाविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।